ताई मला सांगा, तुम्ही मुरलीधर भाऊच्या कोण आहात बहीण आणि आहे मी कशी घटना घडली, काय तुम्हाला नेमकं कळालं होतं? मी तिची बहीण आहे. बर. तिची घटना कशी घडली आम्हाला काहीच सांगू शकता येत नाही. बर. पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे, तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. बर. मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या तिच्यावाल्या. त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला, मी तरी गज बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कमून बोलले नाही का मी म्हणलं मी जर काही म्हणून आणला येईन इतके दिवस पण आमच्याकडे येऊन दिला नाही, शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. शेवट माझे चुलत भाव ते सगळे होते तिथं. ते म्हणले आम्हाला तिघ आमच्या संग द्या, आम्ही तिघाची मौत करतो. पण ते म्हणले नाही नाही आम्ही देणार नाही म्हणे मौत तुमची, त्यांची बोली आम्ही नातून मुलगी घेऊन जाणार म्हणे, तुमचा तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्ही असं म्हणलं त्यांना, ते तसे म्हणले आम्हाला. मग त्यांनी त्यांचे किती बहिणी आहेत? आम्ही तिघी बहिणी. आणि तिघी. ते एक भाऊ होते ते एक भाऊ आता आमच्याला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं, त्यांचं भाऊ लव्ह मॅरेज झालं. मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं, ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला, लई दिवस. मग तिने भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस. आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता ते. पण माझ्या मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर मला सगळे पाहुणे रावळे म्हणले इतके दिवस नाही आला नका की ना, पण तू फोन कर, तो लग्नाला येईन. म्हणून मग मी त्याला फोन केला, मी भाऊ लग्नाला येशील का? तर म्हणे हा बाई. मला आधी तिने तडा बोलून घेतलं, मला बोलला. मी म्हणलं भाऊ काही असू परताच मागचं सोडून दे, पण आता लग्नाला ये. मला म्हणला येईन बाई लग्नाला. हा, मग मी म्हणलं वहिनीला घेऊन ये, पोराला घेऊन ये. ते म्हणला बाई ते नाही येणार असं म्हणलं ते मला. मग लग्नाला आला त्यो. लग्न झाल्याच्या नंतर माझी एक बहिणी, मधली बहिणी माझी, त्याचा मुलगा वारला. मग त्याला वाटलं आता सगळेच करते, माझ्या बहिणीचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मुलगा वारला तिचा वाला. मग त्याला वाटलं आता सगळे करते, आता यांना कोणी मी, त्याला असं वाटलं. त्याच्यामुळे 10 दिवस त्यांनी मग त्या मुलाचं केलं सगळं, जे झाली तिथं आमच्या संग राहिला, बोलला, बसला. त्याच्यामुळे मग घरी गेला तो त्याच्यानंतर. मग बायकून त्याचे भांडणं काढले. ते म्हणे तुला इतके दिवस बहिणी दिसल्या नाही, त्यांना दिसल्या नाही, आता कस का दिसायला लागला तू त्यांना, आता कमून बोलत काय संग, तुला त्या लागत का मी लागते? ते म्हणायचं मला तू लागते, त्या लागत्या, लय दिवसातून बोलायला लागल्या म्हणे, आपल्याला चांगलं वाटत म्हणे, असं म्हणायचं ते तिला. मग त्यांनी दोघा मायल्या का त्याला शिव्या दिल्या. लग्न झाल्यापासून तिकडेच राहायला गेले? तिकडेच राहत होता. 22 वर्ष झाले असतील तरी त्याच लग्नाला. 22 वर्षात गावाकडे किती वेळा आले त्याला? तो कंटिन्यू यायचा, तो असं यायचा, ते येत नसा असं नाही, पण माझ्या आई वडिलाला बोलत नसता तो. असं दारातून इथून जायचं ते त्याच्या वावरात. पण कशामुळे बोलत नव्हतं ते काय व्हायचं, त्यांच्या दोघांचे थोडी किरकिर व्हायची यांच्या संग बोलल्याच्या नंतर. कमून किरकिर होत होती. माझे वडील म्हणायचे बाई तू भाऊ तू लग्न करू नको, ती शेतीतली पोरगी, ती आपल्या शेतीत काम करायची नाही, तू अशी खेड्यातली पोरगी कर. पण त्याला पसंत होती, तिने मनाने लग्न केलं. माझे आई वडील लग्नाला गेले नाही, काही नाही, फक्त बसून मला लग्नाला तिने आणलं होतं फक्त. ते म्हणे सगळे येणार लग्नाला, तूही. मी त्याच्या लग्नाला गेलते फक्त, बाकीचे कोणीच लग्नाला नव्हते. मग ते लग्न झाल्याच्या नंतर मग ते तिकडच राहिले. मग माझ्या आई वडिलांचे आपण त्याला आणायला जाऊ बाई, येईन तो आपल्या घरी, राहीन आपल्या तिथं. आम्ही दोघी बहिणी, माझे वडील, आम्ही आणायला गेलो त्याला. नाही येऊन दिलं. तो बी म्हणा मला नाही यायचं, तिच्या धाकाने म्हणाचा देव नको, मला नाही यायचं. आता ही कालची जी घटना घडली परवा दिवशी, तुम्हाला घटना घडल्यावर माहित झालं की घटनेच्या आधी काही फोन वगैरे? काहीच नाही, फोनच नाही. तर आम्हाला त्याचा फोनच नाही आला त्या दिवशी, कसं नाही आला. करायचं तो, आम्ही खोटं बोलत नाही, आमचं जे खरंय ते आम्ही ते खरंच सांगणार. आम्ही खोटं बोलू शकत नाही, आम्हाला खोटं पण बोलता येत नाही. आम्ही एवढं 4 महिन्यापासून आम्ही दोघं बहीण भावंड, तिघं बहीण भावंड, आम्ही अशी एकूणाला बोलायचो फोनवर, पण आमच्या घरी नाही आला तो. फक्त एक दिवस आम्ही तिघं बहीण भावंड आम्ही इथं आलो, इथं मुक्कामाला राहिला. आई वडिलांपाशी म्हणलं आपण गेल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं तू आल्याबरोबर आमच्या बरोबर, म्हणून आम्ही तिघं बहीण भावंड आलो, मुक्कामाला राहिलो. मग त्या दिवशी बी आता 15 दिवस झाले. तर मग ते माझ्या वडिला त्यांचं कर्ज माफ झालं. तो काय म्हणला मला कर्ज काढतो मी आणि त्यांना कर्ज काढून देतो. मग मी म्हणलं तू जाय, त्यांचे काय बँकेत पैसे असते थोडेफार काढून आण आणि कर्जाचं करून घे तुझं कुठाना तू. म्हणून तो आला इथं, रातभर राहिला. यांना दुसऱ्या दिवशी रोडला गडला घेऊन गेला, तिथून आणून सोडलं त्याला. ते काय कर्ज निघालं नाही. तर म्हणे बाई मी 8-10 दिवसांनी येतो, परत करतो म्हणे कुठाना. त्याच्या तो गाडीवर निघून गेला यांना इथं सोडून सनी. मग बाकीच्या नंतर यांच्या संग फोनच नाही त्याचा 15 दिवसापासून. फक्त मग आमच्या संग फोन राहायचा त्याचा बोलायचा, बाकीचं काहीच नव्हतं. म्हणजे हे त्यांच्या घरात वाद होत होते हे सुद्धा ते आम्हाला काही सांगत नव्हता का आमचे असे वाद झाले का काही का काय.
फक्त त्याला घराच्या बाहेर काढल्याच्या नंतरच मी असं बोलले झालं माझं तेच बोल. ते म्हणला बाई मला तिने घराच्या बाहेर काढलं. मी म्हणलं कमून काढलं भाऊ. तर ते म्हणे बाई ती मला डायरेक्ट म्हणते त्या लागते का मी लागते तुला. मग त्यांनी दोघा मायल्या काल मला भांडून शिवाय देव करून बाहेर काढून दिलं. पत्नी कधी गावाकडे आलेच नव्हते? नाही यायचे ते पण इकडे घरी नव्हते येते. ती तिकडेच रोडला उभा राहायची. ते वावरात जायचं चक्कर मारून चालल्या जायचं. ती तसं येतच नसं उगा कधी मध्ये एखाद्या वेळेस तो रोड यायची. बरं आता बहीण भावाची भेट तुमची कधी झाली होती शेवटची? आता त्याला 1.5 महिना झाला. आम्ही इथं आलतो त्याला 1.5 महिना झाला. त्याचीच आमची गाठभेट झाली तेवढीच फक्त. माझ्या मुलाच्या लग्नात त्या दिवशी 1 दिवस आणि आता 1.5 महिना झाला त्या दिवशी 1 दिवस एवढीच गाठभेट झाली आमची. आम्हाला वाटत तेवढीच भेट आमची त्याची वेळी. नाही तर परत भेट नाही आमची. आम्हाला वाटत त्याला त्रास होतो. कशाला त्याला त्रास होऊन द्यायचा. आमचा एकूणच एक भाव आहे. आम्हाला लांबून दिसतो तर आम्ही सुखी मानित होतो. आमच्या आई वडिलाचं आम्ही सगळं करायचो. त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त त्रास देत नसं. आम्ही काहीच नसं करीत. आमच्या आई बापाचं आम्ही सगळं करायचो. आणि त्या दिवशी सुद्धा बोलणं झालं आमचं त्याचं वालं भाऊ तू काही करू नको आई बापाचं. फक्त या जाय त्यांच्या संग बोलाय जाय राह जाय बसा जाय उठा जाय काही करू नको आम्ही सगळं करतो. माझं त्याचं एवढं पण बोलणं झालं त्याच्यासोबत. ते म्हणलं हा बाई हाय ना मी करीन ना. मला असं म्हणलं ते. तुमचं नाव? माझं शोभा राजेंद्र मस्के. तुमचं कुठलं गाव? माझं दहीगाव गाव आहे पण आम्ही भेंड्याला राहायला आहे. मंडळी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुरलीधर आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत काल जी घटना घडली त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. आणि त्यातल्या त्यात आता मुरलीधर यांच्या मृत्यूची नेमकी शोकांतिका काय होती हे या ठिकाणी त्यांच्या बहिणीने सांगितलं. तर मुरलीधर यांच्या निधनानंतर त्यांच्या बहिणीने म्हणजेच शोभा राजेंद्र म्हस्के यांनी दिलेल्या माहितीवर यामध्ये असं समोर येतं की दरीमध्ये पडून अपघात झाल्याची पार्श्वभूमी आणि त्यांच्या कुटुंबातील दीर्घकालीन संघर्षाचं हे सगळं वर्णन याच ठिकाणी समोर आलेलं आहे. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातूनच झालेली ही सगळी घटना आता समोर आली आहे. मुरलीधर आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर 2 व्यक्तींचा दरीमध्ये पडून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. तिथे मुरलीधर यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्या बहिणीला प्रचंड शिवीगाळ केली. मृतदेह ताब्यात घेण्यावरून दोन्ही कुटुंबियांमध्ये तणाव निर्माण झाला होता. जिथे सासरच्या लोकांनी मृतदेह देण्यास नकार दिला होता. मुरलीधर यांनी सुमारे 22 ते 30 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांची पत्नी शहरातील असल्याने ती शेतात काम करू शकणार नाही या भीतीने त्यांच्या वडिलांनी या लग्नाला विरोध केला होता. यामुळे मुरलीधर गेल्या अनेक वर्षापासून सासरच्या मंडळींकडे किंवा भाड्याच्या खोलीत राहत होते. ते शेतीच्या कामासाठी गावात येत जात असत. परंतु पत्नीच्या दबावामुळे किंवा वाद टाळण्यासाठी ते आपल्या आईवडिलांशी आणि बहिणींशी बोलणं टाळत होते असं त्यांच्या बहिणींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. शोभा यांच्या मुलाला लग्नानिमित्त मुरलीधर पुन्हा आपल्या बहिणींच्या संपर्कात आले होते. लग्नानंतर एका पुतण्याच्या निधनावेळी ते 10 दिवस बहिणींच्या सोबत. मात्र बहिणींशी पुन्हा त्यांचं नातं जोडलं गेल्यामुळे आणि पत्नीने त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला होता असं त्यांच्या बहिणीने सांगितलं. तुला बहिणी पाहिजे की मी पाहिजे अशा शब्दात त्यांना धमकावण्यात आलं असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी घरातून बाहेर त्यांना काढलं होतं अशी देखील माहिती या ठिकाणी दिली आहे. तर शोभा ज्या मुरलीधर यांच्या भगिनी आहेत त्यांनी ही सगळी माहिती दिली आहे. मुरलीधर आणि त्यांच्या बहिणींची शेवटची भेट सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी झाली होती असं देखील त्यांनी सांगितलं. बहिणींनी त्यांना नेहमीच आईवडिलांची विचारपूस करण्याचा सल्ला दिलेला होता आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. मुरलीधर यांना त्यांच्या पत्नीने घराबाहेर काढलं होतं अशी कैफियत या ठिकाणी त्यांच्या बहिणींनी समोर मांडली आहे. तर मुरलीधर यांचा मृत्यू हा केवळ एक अपघाती घटना नसून यामध्ये अनेक वर्षाचा कौटुंबिक दुरावा, प्रेमविवाहातून निर्माण झालेला तणाव आणि सासरच्या लोकांकडनं झालेला मानसिक छळ हे कारणीभूत असल्याचं त्यांच्या बहिणीने सांगितलेलं आहे. तर मंडळी केवळ या मुलाला आयफोन पाहिजे होता किंवा त्याचे हप्तेच होते वगैरे वगैरे या ज्या काही घटना ज्या काही गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवरती पडदा आता पडलेला आहे. माहिती मुरलीधर यांच्या बहिणींनी या ठिकाणी दिलेली आहे. कौटुंबिक वाद कसे होते, किती होते ही सगळी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आणि कौटुंबिक वादामुळे त्यांच्यामध्ये नेहमी भांडणं होत असत असं देखील समोर आलं आहे. पण कालच्या या घटनेने
3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या 3 जणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात शोकांतिकेचं वातावरण हे पोहोचलेलं आहे. तिने मला घराच्या बाहेर काढलं. ती मला डायरेक्ट म्हणते, बहिणी लागतात की मी लागते, असं त्यांना सांगितलं गेलं असल्याचं मुरलीधर यांच्या बहिणीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा.